नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। तर सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। रघोजी नगरातील एका तरुण दुकानदाराला धमकी देऊन खंडणी आणि मोबाईल फोनची मागणी करणाऱ्या या गुन्हेगाराने परिसरात दहशत निर्माण केली होती। पण सक्करदरा पोलिसांनी तत्परता दाखवत या आरोपीला अटक केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रघुजी नगर सोमवारी क्वार्टर आणि कामगार कल्याण केंद्राजवळ एक धक्कादायक प्रकार घडला आहे। येथील रहिवासी आणि सर्च मोबाईल नावाच्या दुकानाचे मालक 18 वर्षीय निरंजन रुपेश दळवी यांना खंडणी मागणाऱ्या एका गुन्हेगाराने टार्गेट केलाय। 16 मे रोजी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास निरंजन आपल्या घरी असताना त्यांना एका अनोळखी नंबरवरनं फोन आला। फोन करणारा गोलू उर्फ अश्विन सुदेश लिहितकर नावाचा 28 वर्षीय व्यक्ती होता। आरोपीने निरंजन यांना धमकी देत मला तुझ्या दुकानातील नवीन मोबाईल फोन आणि पैसे दे अशी मागणी केली। निरंजन यांनी पैसे आणि मोबाईल देण्यास नकार दिला आणि फोन कट केला। परंतु आरोपी थांबला नाही। त्याने वारंवार फोन करून शिवीगाळ केली आणि तू मला ओळखत नाही, तुला जीवे मारेन अशी धमकी दिली। निरंजन यांनी घाबरून फोन उचलणे बंद केलेत। परंतु यानंतर आरोपी थेट निरंजन यांच्या घरी पोहोचला। त्याने निरंजन यांच्या वडिलांना निरंजन यांना बोलवण्यास सांगितले। निरंजन घरी आल्यानंतर आरोपीने पुन्हा धमकी देत दरमहा 2000 रुपये खंडणी आणि एक नवीन मोबाईल फोन देण्याची मागणी केली। दहशतीखाली निरंजन यांनी आरोपीला 2000 रुपये दिले आणि काही दिवसांनी मोबाईल देण्याचे कबूल केलेत। धमकी देऊन आरोपी तिथून निघून गेला। या प्रकाराने घाबरलेल्या निरंजन यांनी तातडीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। पोलीस उपनिरीक्षक खाडे यांनी त्वरित दखल घेतली आणि आरोपी विरुद्ध भादवी कलम 308, 351 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी तपास पथकासह आरोपीचा शोध सुरू केला आणि अवघ्या काही वेळातच गोलू उर्फ अश्विन सुदेश लिहितकर याला अटक केली। सक्करदरा पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। सध्या आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे। आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे। या घटनेने नागपुरातील खंडणीच्या गुन्ह्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे। डे अधिकारी रूप से हम हमारा कर्तव्य पार पाड़ रहे थे। उस वक्त दोपहर के 2:30-3 बजे फिर्यादी नामे निरंजन दळवी हे पुलिस स्टेशन में आकर उन्होंने फिर्याद दी, रिपोर्ट दी। गोलू उर्फ अश्विन सुदेश लिहितकर उनके खिलाफ खंडनी का, एक्सटॉर्शन का रिपोर्ट उन्होंने आके दिया। उसके बाद रिपोर्ट दाखिल करने के बाद हमने आगे की जांच शुरू की। जांच करने के बाद आरोपी को अपने एरिया से गिरफ्तार किया, ताबे में लिया, पुलिस स्टेशन में लाकर उनके खिलाफ आगे की कार्रवाई की। ये सब कार्रवाई हमने अपने एसीपी साहब नागपुर सिटी, डीसीपी जोन 4, एसीपी सक्करदरा और सीनियर पीआई सक्करदरा पुलिस स्टेशन इनके निगरानी में और मेरे स्टाफ टीम के साथ की गई। आरोपी का पहले से आरोपी के ऊपर अपने नागपुर सिटी में खास करके सक्करदरा पुलिस स्टेशन में 25 गुन्हे उसके ऊपर पहले दाखिल हुए। नागपुरातील सक्करदरा पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक करून आपली कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। गोलू उर्फ अश्विन लिहितकर याच्या अटकेमुळे रघोजी नगर परिसरातील दहशत कमी होण्याची आशा आहे। पण खंडणी आणि धमकीच्या या वाढत्या घटनांवर पोलिसांचा वचक कायम राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।